बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे आणि दादर परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळतोय। तर आपण पाहतोय एकीकडे हवामान खात्याने या संदर्भातला अंदाज हा वर्तवलेला होता। आज मुंबईमध्ये पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याचनुसार आपण पाहतोय मुंबईमध्ये अगदी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। दादर परिसरामध्ये जोरदार पाऊस हा सुरू झालेला आहे आणि त्याचमुळे कामावर जाणाऱ्या अनेक लोकांना याचा काहीसा फटका बसतोय। या संदर्भातला मुंबईमधून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाने दमदार अशी हजेरी लावलेली आहे। सध्या मी दादरमध्ये आहे। दादरसह परेल असेल, माटुंगा असेल, सायन असेल, धारावी असेल, हा सगळ्या भागामध्ये पाऊस सध्या पडतो आहे आणि याच्यामुळे अनेक सखल भागांमध्ये आपण मागच्या 2 दिवस बघतो आहोत की खरं तर पाणी साचतं आहे। अनेक ठिकाणी नाले सफाई झालेली नाही आणि त्याच्यामुळे जे सगळे होल्स आहेत त्या होल्सवरती मेन होलवरती आपण पाहतो आहोत की अनेक ठिकाणी कचरा साचलेला आहे। त्याच्यामुळे पाणी साचायला सुरुवात होते। अवघे काही 2 ते 3 तास जरी पाऊस पडला तरी मुंबईच्या अनेक ठिकाणी पाणी साचताना पाहायला मिळते। दादरमध्ये आपण आहोत सध्या आणि दादरमध्ये तरी सध्या तरी पाणी कुठे साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र आज दिवसभर अशाच पद्धतीने ढगाळ वातावरण असणार आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना आज काळजी घ्यायची आहे। पाऊस दशा पडत आहे त्याच्यामुळे मुंबईची जी लोकल आहे ती देखील धीम्यागतीने होऊ शकते आणि एकूणच रस्त्याची वाहतूक देखील धीम्यागतीने होऊ शकते। त्याच्यामुळे मुंबईकरांनी आज घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। यानंतर नवी मुंबईमध्ये जाऊयात। नवी मुंबईमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरलेला आहे। संपूर्ण परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास सकल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। दिघा, ऐरोली, कोपरखेरणे, वाशी, नेरूळ या परिसरामध्ये आता दमदार पावसाला सुरुवात झाली आहे। नवी मुंबईमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय जोरदार पावसाने हजेरी लावली आहे।